विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी म्हणून मंजूर केलेलं 229 कोटींचं टेंडर रद्द करण्यात आलेलं आहे। पंढरपुरातील दर्शन मंडप आणि स्कायवॉक बांधकामाचं हे टेंडर होतं। 229 कोटी रुपयांच्या कामाचं टेंडर रद्द करण्यात आल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जातोय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या टेंडरला मंजुरी मिळाली होती। राज्यातील लाखो भाविकांसाठी विठुरायाचं दर्शन सुलभ व्हावं यासाठी राज्य सरकारने पंढरपूरमध्ये दर्शन मंडप आणि स्कायवॉक या 2 प्रकल्पांना मंजुरी दिली होती। यासाठी जवळपास 129 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला होता। त्याची निविदा देखील प्रसिद्ध झाली होती आणि या कामाचं लवकरच भूमिपूजन करण्याचा देखील घाट घातला होता। मात्र काल अचानक ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे। यामागे कुठेतरी आता राजकारण शिजते का याची आता देखील चर्चा सुरू झालेली आहे। मागच्या आषाढीच्या यात्रेच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाला मंजुरी दिली होती आणि त्यासाठी तात्काळ निधी देखील उपलब्ध केला होता। हे काम सुरू होणार होतं, मात्र सरकारने हे टेंडर आता रद्द केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातलं जे शीतयुद्ध आहे त्याची देखील कुठेतरी आता चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते। एकूणच आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांचं 900 कोटीचं टेंडर रद्द केल्यानंतर आता पंढरपुरातलं 129 कोटीचं टेंडर रद्द केलं। त्यामुळे कुठेतरी आता यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आता खऱ्या अर्थानं शीतयुद्ध सुरू झालंय का याची देखील आता चर्चा सुरू झालेली आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।